हॅलो, आज दिनांक 28 मे 2025 तर सकाळच्या शिफ्टला विचारण्यात आलेली काही प्रश्न. तर तुम्ही एक्झामला जातेवेळी वर्ड अरेंजमेंट आणि कोडिंग डिकोडिंग हे 2 चॅप्टर जरी केले तर तुमची बरीचशी तयारी होईल. तुम्हाला 20 ते 30 प्रश्न सहज येतील. तर वर्ड अरेंजमेंटवर तुम्हाला 5 ते 6 प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यानंतर कोडिंग डिकोडिंग यावर तुम्ही प्रॅक्टिस केली तर यावर तुमचं बरंचसं काही कव्हर होऊ शकतं. तर आपण पाहू की असा एक प्रश्न विचारण्यात आला होता की असाच एक वर्ड होता की त्यामध्ये मायक्रोस्कोपिक या शब्दाची अक्षराच्या किती जोड्या आहेत की ज्यामध्ये अक्षराच्या मालिके इतकीच अक्षरे आहेत. तर या ठिकाणी मी वर्ड दुसरा घेतला, परंतु अशाच प्रकारचा एक प्रश्न होता. तर आपण पाहू शकतो की आता या ठिकाणी यम अशा पद्धतीने तुम्ही लेफ्ट साईड आणि राईट साईड असं तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी यम NOPQ RSTUVW यम पासून सुरुवात केली तर एकही नाही भेटत. त्यानंतर आय पासून सुरुवात करू आपण. IJKLMNO आय आणि ओ ही एक जोडी भेटली. तर अशा पद्धतीने तुम्ही जोड्या किती आहेत अशी काढू शकता. तर अशा जोड्या काढल्या तर तुम्हाला एकूण 5 जोड्या भेटतील. तर असा एक प्रश्न आजच्या एक्झाम मध्ये विचारण्यात आला होता. त्यानंतर इंग्लिशमध्ये एक न्यूज दिली होती आणि या न्यूजला एक मोठी अशी न्यूज दिली होती आणि या न्यूजला रिलेटेड असे 4 ते 5 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते. तर याबद्दल असं काही न्यूज होती की ती न्यूजवर या कोणत्या संबंधित रिलेटेड आहे ही न्यूज असा एक प्रश्न होता. ती एन्व्हायरमेंट असेल, पॉलिटिशियन, हेल्थ किंवा नॉन ऑफ दी अबो. तर एक मोठी न्यूज होती आणि त्या न्यूजवरच माहिती तुम्हाला 4 ते 5 प्रश्नामध्ये विचारण्यात आली होती. त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी यावर मराठीवर प्रश्न विचारण्यात येत होती. त्यात अनेक वचन, एक वचन, लिंग यावर सुद्धा आजही प्रश्न विचारण्यात आली होती. तर समानार्थी आणि विरुद्धार्थी हे आपल्याला नेहमीच येणारे शब्द होते आजच्या एक्झाम मध्ये. तर त्यानंतर असा एक पुन्हा एक गणिताबद्दल असे सोपे प्रश्न होते की सरळ व्याज काढा, सरळ व्याज. त्यानंतर शेकडेवारी असा एक प्रश्न पुन्हा विचारण्यात आला होता की समजा अशाच प्रकारचा एक प्रश्न होता की जर एक टेबल 720 ला विकल्यामुळे 20% नफा होतो तर टेबलाची खरेदी किंमत किती. तर ही तुम्ही खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 अधिक शेकडा नफा या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. अशा पद्धतीने काही गणिते सुद्धा आजच्या एक्झाम मध्ये विचारण्यात आली होती. त्यानंतर टेन्सवर आज नवीनच टॉपिक की आज टेन्सवर काही प्रश्न विचारण्यात आले होते. या ठिकाणी स्पेलिंग चुकलेले आहे, TENC असं या TENC. तर टेन्सवर आज प्रश्न विचारण्यात आले होते आणि मराठी आणि इंग्रजी या दोन्हीमध्ये आज काळावर प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर या ठिकाणी जर समजा एक प्रश्न तुम्हाला सुरुवातीचा एक प्रश्न आला असेल तर त्यावर आधारित पुढील 2 ते 3 प्रश्न होती आणि असेच प्रश्न तुम्हाला दिशा ज्ञान किंवा इतर प्रश्न यामध्ये एका प्रश्नावर आधारित 3 ते 4 प्रश्न आणि पुढील 4 ते 5 प्रश्न सुटतील. अशा प्रकारचे आजच्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्यात आले होते. तर सिटिंग अरेंजमेंटवर आणि पझलवर सुद्धा आज थोडी जास्त प्रश्न विचारण्यात आली होती. सिटिंग अरेंजमेंट आणि पझल यामध्ये तुम्हाला 30 प्रश्न विचारण्यात आली होती. त्यानंतर नंबर सिरीज सिम्प्लिफिकेशन यावर सुद्धा आज प्रश्न विचारण्यात आली होती. नंबर सिरीजवर 4 ते 5 प्रश्न होती तर सिम्प्लिफिकेशनवर 10 ते 12 प्रश्न विचारण्यात आली होती. तर आजचा असा पेपरमधील सर्वात अवघड टॉपिक म्हणजे कोडिंग डिकोडिंग आणि त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट हे 2 टॉपिक सोडले तर बाकी सर्व काही एकदम सोपा पेपर होता. तसेच आज ॲड्रेसवर आजही आपल्याला 10 ते 12 प्रश्न विचारण्यात आली होती आणि ते एकदम सोपी की यामध्ये आउट ऑफ मार्क घेण्यात येतील असे प्रश्न आज विचारण्यात आले होते.